संघाकडे या महाअंतिम सामन्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण ऐकणार आहोत आवाज अमोल जमदाडे सर, त्यांच्या सोबत मी बादल चौधरी, अगदी थोड्याच वेळात नाना नाईक, प्रदीप देऊळकर या आमच्या सगळ्यांच्या साथीने आमचे समालोचक कुणाल केळुसकर आणि मैदानावर आमचे ऑफिशियल्स बंटी केरकर सर, विशाल जबडे सर आणि नितीन जबडे सर आणि सोबत विशाल लुडबे सर। केपी कणकवली संघमालक गौरवजी यादव या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो गौरवजी आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं। तेरसे बंबार्डे संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानावर पाठवावी। क्रिकेट स्पर्धांची मांदियाळी आपल्या भेटीसाठी येते। 16 ते 20 जून रेवतळेच्या मैदानावर एमपीएल या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रुपये 30,000। 25 ते 27 जून महापुरुष रेवतळे आयोजित एक गाव एक संघ धर्तीवरची स्पर्धा रेवतळेच्या मैदानावर ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 25,000 रुपये। 3 जुलै ते 6 जुलै रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळाची स्पर्धा संपन्न होते आणि याच मैदानावर आपण भेटणार आहोत 16 ते 19 जुलै या दिवसांसाठी एक गाव एक संघ धर्तीवरची स्पर्धा, ज्या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये 33,000 आणि द्वितीय पारितोषिक रुपये 22,000। देवबारा करोगावाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या वायरी केंद्रावरसून तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत। जयवंत सावंत मित्रमंडळ आणि डीसीसी वायरी आयोजित राणे समर्थक आमदार चषक 2025 या स्पर्धेचं हे महाअंतिम सामनो आणि महाअंतिम सामन्यात केपी कणकवली संघाने जिंकलेलं टॉस आणि घेतलेली फिल्डिंग। तेरसे बंबार्डे संघाची सलामीची जोडी गोट्या कुबल आणि नारायण बगळे। कालच्या दिवसात एक सामनो अक्षरशः एक हाती गाजवलो गोट्या कुबलने आणि आज सेमीफायनल गाजवली नारायण बगळेने। ती जोडी मैदानावर यावेळी पायावरचो चेंडू, स्वीपचा फटको, डीप फाईन लेगच्या रिसेंट चेंडूचा प्रवास, जोपर्यंत प्रथमेश चिंदरकर येता फील करता थ्रो करता तोपर्यंत लेग बायच्या रूपात फक्त एका धावेचो इजाफो। केपी कणकवली कलमट संघ दिमागदार रीतीने अंतिम फेरीत दाखल झालो। संघ पहिल्या दिवशी सेमीफायनल मध्ये दाखल झालो होतो। महापुरुष रेवतळे संघ दुसऱ्या दिवशी सेमीफायनल मध्ये दाखल झालेलो संघ होतो, अर्थात दांडी बॉईज दांडी। पण आज सेमीफायनल मध्ये हे दोनही संघ बाहेर पडल्यानंतर तिसऱ्या दिवसाचो सेमीफायनलिस्ट तेरसे बंबार्डे अंतिम फेरीत दाखल आणि चौथ्या दिवसाचो सेमीफायनलिस्ट केपी कणकवली कलमट संघ फायनल मध्ये दाखल। या दोन तगड्या खेळाडूंमध्ये चालू असलेली ही दर्जेदार लढत, एका बाजून कणकवली तालुको, दुसऱ्या बाजून कुडाळ तालुको आणि या दोन तालुक्यातले दोन दर्जेदार संघ रेनी क्रिकेटचे हे दोन पॉवरफुल अफलातून संघ असत, ज्या दोन्ही टीमची प्रॅक्टिस अक्षरशः वर्षभर चालू असता। उन्हात थंडीत पावसात प्रत्येक वेळी या टीमची प्रॅक्टिस अगदी मनापासून चालते आणि त्यामुळेच या रेनी क्रिकेटच्या मानाच्या स्पर्धेत हे दोन संघ अगदी दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश करते झाले।
हलक्या हाताचा फटको नारायण बगळे तो नासेकर यांच्या दिशेने संधी तावतीत करण्याची, पण नारायण बगळेच्या कॉलला होकार देत गोट्या कुबल डेंजर एंडवर अगदी सुरक्षित पोहोचलो. अक्षय कदम या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी सुनील मालवणकरने ठोकली. दुसरी हाफ सेंचुरी अगदी थोडक्यात बचावली. शेवटच्या चेंडूवर विजयाचा 4 धावांचा गणित अक्षयने पूर्ण केला आणि 49 धावांवर तो नाबाद राहिलो. आपल्या वैयक्तिक अर्धशतकापेक्षा सुद्धा आपल्या टीमचा विजय खूप महत्वाचा आणि त्यामुळेच अक्षय कदमने षटकार मारून अर्धशतक पूर्ण करण्याऐवजी आधी आपल्या संघाचा विजय साजरो केलो. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 9 रन्सावर. 5 चेंडू 9 धावा. अक्षय कदम एक गुगुणी खेळाडू. नुकतीच संपलेली तळ्याची रेनी क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेत मालिकावीराचा किताब ज्या खेळाडून आपल्या डोक्यावर सजवलो तो कणकवली कलमटचो एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू बॉलिंग मार्कवर अक्षय कदमचो लोअर फुल टॉस स्वीपचा फटका फाईन लेगच्या दिशेने आणि सुटलेलो झेल. डीप स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक इलेलो खरो जज केल्यान खरा. शेवटच्या क्षणी चेंडू थोडस ओलसर झालो आणि कदाचित हातातून निसटलो, पण नारायण बगळेचो झेल सोडणं कितपत महागडा ठरतला. ज्या खेळाडून यापूर्वीचो सामनो एकतर्फी जिंकून दिलो त्या नारायणला मिळाला जीवदान. पहिल्या ओव्हरीचो खेळ सरलो. रन झाले बिनबाद 11. डीजे बॉलिंग मार्कवर प्रथमेश चिंदरकर. संघाचा हुकमी एक्को सलामीवीर म्हणून अक्षय कदमला साथ देणारे खेळाडू आणि हा वैशिष्ट्य असा केपी कणकवली कलमट टीमचा. दोनही ओपनर बॅटर या टीमचे दोनही ओपनर बॉलर सुद्धा असत. प्रसाद चिंदरकरची रणनीती अगदी स्पष्ट असा आपल्या स्ट्राईक खेळाडूंका जास्तीत जास्त वापरायचा. दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव पंचांचा इशारो 1 डझनावर घेऊन जाणारो. 12वे धाव फलक बिनबाद 12 फॉर नन. नारायणचा कॉपी बुक शॉट डीप कव्हर पॉइंट सीमारक्षकाच्या दिशेने आणि थेट ज्या ठिकाणी फिल्डर लावलो त्या फिल्डरच्या हातात जाऊन पडलेलो झेल आणि पहिला विकेटचा पतन. 12 फॉर 1. नारायण बगळेचा एक सुंदर फटको होतो. शॉट बघितल्यानंतर बऱ्याच जणांच्या तोंडातून व्हॉट अ शॉट असा बाहेर पडलेला. नारायण बगळे धावलो नाही त्यामुळे असा वाटला चेंडू चौकारासाठी गेलो की काय, पण त्या जागेवर जो खेळाडू होता त्याच्या नावातच वाऱ्याचा वेग असा, पवनजेचा नाव असा. अगदी वाऱ्याच्या वेगान चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर येत पवनने टिपलेलो पहिलो विकेटचो झेल. 12 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचा पतन. नवीन फलंदाज सिद्धेशच्या पाठीवर असा सिद्ध लिहिलेला. सिद्ध म्हणजे मूळ आणि या टीम साठी सुद्धा अगदी मुळासारख्या खंबीर उभ्या राहायचा लागतला. आपल्या संघासाठी नारायण बगळे मॅच विनर खेळाडू. सेमीफायनलचा बाद झाल्यानंतर जबाबदारी गोट्या कुबल आणि सिद्धेश या 2 खेळाडूंच्या खांद्यावर. मेगा फिनाले थोडी मोठी असा. साखळी फेरीचे सामने 3 किंवा 4 ओव्हरचे झाले. सेमीफायनल 5 ओव्हरचे आणि ग्रँड फिनाले तब्बल 6 ओव्हरींची. कट केलो चेंडू डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे. शेवटच्या क्षणी पाण्यामुळे चेंडूचा वेग थोडस कमी झालो आणि या बॉलवर एका सुंदर कटच्या फटक्यावर मिळाले फक्त 2 रन. धावसंख्या 14. थोडीशी नशिबाची साथ कदाचित विरोधात जाताना.
यापूर्वी नारायण बगळेचा सुंदर फटको थेट फिल्डरच्या हातात गेलो आणि या नंतर सीटचो कटचो फटको जो चौकारासाठी जातलो असं वाटत होतो तो थेट 2 रन्सावर थांबलो. पंधरा 15 for 1. गोट्या कुबल स्ट्रायकर एंडवर मोठ्या फटक्याची प्रतीक्षा असा गोट्याची जर बॅट लागली तर मोठे फटके बघू. गावतले आणि गावतले. तो पहिला फटको बघता बघता गुलीगत षटकार. बुकीट टेंगोळ आमदार चषक षटकार. षटकारांशी धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर 21. कैलासवासी बाबा तावडे यांच्या स्मरणार्थ 50 रुपयांचा बक्षीस गोट्या कुबलच्या या षटकारासाठी. लाईनमन बंटी तारी सीमारेषेच्या बाहेर जर एक हाती षटकाराचं रूपांतर झेलामध्ये केला तर अनिल झाड यांच्याकडून तुमच्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस. फक्त बंटी तारी यांच्यासाठी या बक्षिसा 500 रुपये अनिल झाड यांच्याकडून. पटकी होई गे नाकू टप्प्याचं चेंडू स्लोअर बाउन्सर थोडस कट झालं बाहेल्या अंगाकडे. उरलेलं काम विकेट किपर अक्षयने पूर्ण केला. रन घेण्याची संधी नव्हती. स्थिरावलेली धावसंख्या 2 ओव्हरीचा सरलो खेळ 10.5 ची सरासरी 21 धावफलक. आणि परत बक्षिसीला अनिल झाड तुम्ही जरी सीमारेषेच्या बाहेर जेल टिपलात तर बंटी तारी यांच्याकडून तुमका सुद्धा 501 रुपयांचा बक्षीस. या स्पर्धेत वेगवेगळी बक्षिसा तर असत. पहिला बक्षीस 21,000, दुसरा बक्षीस 11,000. पण त्याबरोबरच वैयक्तिक बक्षिसा जी असत त्याची चर्चा उद्या सगळीकडे नक्की होतली. कांद्याचा पोता, बटाट्याचा पोता, तांदळाचा पोता, तेलाचं बॉक्स, कडधान्याचे पिशवे आणि ही सगळी बक्षिसा बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, विकेट किपर, मॅन ऑफ द सिरीज या सगळ्यांसाठी. वैभव या खूप सुंदर काम असा कारण डीसीसी वायरीचं योगदानच अगदी असा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचणारा. आणि त्यामुळेच डीसीसी वायरी ही क्रिकेटची टीम फक्त क्रिकेट पुरती मर्यादित नाही असा कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात सुद्धा डीसीसी वायरीचं नाव आदरान घेतलं जातं. दरवर्षी एक रक्तदान शिबिर डीसीचा वायरीचा पक्की असा. आणि त्याचबरोबर अगदी देवबाग पासून आमच्या मालवणच्या किनाऱ्यापर्यंत जेवढे प्राथमिक शाळा असत त्या प्रत्येक प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी छत्रेपासून दप्तरापर्यंत प्रत्येक मुलासाठी शालेय उपयोगी वस्तू दरवर्षी वाटप केला जाता. आणि दरवर्षी या उपक्रमाचा बजेट 1.5 लाख रुपयांचा असता. म्हणजे दरवर्षी 1.5 लाख रुपये शालेय उपक्रमासाठी खर्च करणारी डीसीसी वायरी आणि त्याला सहकार्य करणारो कमिटी ते आम्ही हे व्हॉट्सअप ग्रुप या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मैदानावर स्थिरावली धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीमध्ये जय चिंदरकर आणि समोर गोट्या. आखो टप्प्याचा चेंडू हुकचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून टांगापलटी घोडे फरार पावळ्याचं पाणी पास टाक डायरेक्ट चंद्रार आमदार चषक षटकार. 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस दानिश 11चे मालक आमचे मित्रवर्य पंकज धुरी यांच्याकडून. त्याच्यातलं पहिलं बसलं गोट्याकडून. दुसरं लोल फुलटॉस कव्हरच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे पूर्ण शरीर त्यांनी या चेंडूच्या मागे आणला त्यामुळे चौकार तर वाचलो. या 2 धावेनिशी बदललो धावफलक 30 रन्सावर. गोट्या कुबलच्या षटकारासाठी कैलासवासी बाबा तावडे यांच्या स्मरणार्थ 50 रुपयांचा रोख बक्षीस. कैलासवासी बाबा तावडे बक्षिसाचं वैशिष्ट्य असा यवाराक यवार आणि साळगावचे पवार. रोखा स्ट्रोक तकडे षटकार बसलो की 50ची नोट छापलेलीच असा. आणि याचा कारण सुद्धा अगदी तसाच असा. कात आणि चुन्यान गडबड केली 5 सुपाऱ्यान केस कोर्टात नेली तंबाखून साक्ष दिली आणि लवंगान वकिली केली तेव्हापासून उधारी बंद झाली. टाकियेत बॉल रवलं तर बक्षीस किती या 1,500 रुपये अनिल झाड यांच्याकडून. टाकियेत आधी 4 माणसं उभी करूची लागतली. त्यांचं आधी पहिलं इन्शुरन्स उतरूचो लागतलो.
अभिषेक आचरेकरांचा बक्षीस हा बघा, समोरच्या युट्यूबच्या मंडपावर जर षटकार बसलो तर 5,000 रुपयांचं बक्षीस. आमच्या सगळ्या ऑफिशियल टीम साठी 2,500 रुपयांचा बक्षिसीला गौरव यादव जे मालक असतात केपी कणकवली कलमठ संघाचे, आणि या सगळा बक्षीस आमच्या ऑफिशियल टीम साठी, ज्यामध्ये आमचे सगळे कॉमेंटेटर, स्कोरर, पंच आणि कॅमेरामन आमचा सगळ्यांचा बक्षीस असा. ज्यांनी पहिल्या दिवसापासून आमका सहकार्य केला या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आमच्या सगळ्या ऑफिशियल टीम साठी 2,500 रुपयांचा बक्षीस केपी कणकवली कलमठ टीमचे मालक गौरवजी यादव यांच्याकडून. धन्यवाद गौरवजी, मनपूर्वक तुमचे आभार. 1-21-5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे, आणि या दरम्यान टीमला 5-25 मिळवून देणारो फटको परत एकदा थेट डोबाच्या दिशेने. गोट्या कुबल आज विचार करता खेळात उतारल्यानंतर कोणाचा तोंड बघला. जे फटके चौकार षटकारांसाठी जाणं अपेक्षित होता त्याच्यावर फक्त 2-2 रन, पण गोट्या अजूनही सामनो बाकी असा, यळ बाकी असा आणि खेळ सुद्धा बाकी असा. या 2 धावेनिशी रन झाले 32. तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू अमित आणि रोहन यांच्याकडून बक्षीस. षटकाराचा रूपांतर झेलात करणारा प्रेक्षकाक 500 रुपये रोहन मयेकर आणि अमित वाक्कर यांच्याकडून. आकर्षक बक्षिसांची खैरात जयवंत चव्हाण मित्रमंडळ डीसीसी वायरी आयोजित राणे समर्थक आमदार चषक 2025. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एकापेक्षा एक नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी झाले. 4 दिवसात तब्बल 32 संघ खेळले आणि त्या 32 संघांमधून 2 संघ महाअंतिम फेरीत दाखल झाले. प्रसाद चिंदरकरच्या नेतृत्वाखाली केपी कणकवली कलमठ आणि अंकुश बांबार्डेकरच्या नेतृत्वाखाली तेरसे बांबार्डे. अंतिम सामन्यात केपी कणकवली कलमठ संघान जिंकलो, टॉस घेतली फिल्डिंग, आणि तेरसे बांबार्डे संघान पहिली बॅटिंग करताना धावा जमावले. पहिल्या 3 ओव्हरीत 32. शेवटच्या ओव्हरीचा इक्वेशन: पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरो डॉट, तिसऱ्यावर षटकार, चौथ्यावर 2, पाचव्यावर 2 आणि शेवटचं डॉट. या व्यतिरिक्त जर काय तुमच्याकडे असला तर सांगा, पण सांगण्यासाठी काय नसताला, कारण स्कोरशीट वर असं आमचं कुणाल केळुसकर अचूक आकडेवारी आणि ठाम मत. एकदा टाळी वाजवूया कुणाल केळुसकर साठी, आणि याच टाळ्यांच्या गजरात ऐकूया आवाज अमोल जमदाडे यांचो. धन्यवाद बादल सर. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतो प्रथमेश चिंदेरकर. अंतिम मेगा फायनलची लढत जयवंत सावंत मित्रमंडळ आयोजित डीसीसी वायदी क्रिकेट संघ आणि त्याच पद्धतीने राणे समर्थक आमदार चषक 2025 मधील आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील मेगा फायनलचा महत्वाचा सामना. सलगचे 2 डॉट बॉल प्रथमेश चिंदेरकरच्या माध्यमातून. पहिला व्हाईट बॉल आणि त्यानंतर आपण पाहतो यावेळेला डॉट बॉल टाकलाय प्रथमेश चिंदेरकर यांनी. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न जागेवरून खेळला गेलाय. फटका, कोणताही फुटवर्क नाहीये, पद झाली ते दाखवलं नाहीये आणि जागेवरूनच खेळणारा फटका यावेळेला मिस केला गेला. बॉल चेंडू प्रेक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे 33 धावा. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते तेरसे बांबार्डे क्रिकेट टीम. और पेश बॉल, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या गोदीमध्ये सुमित वर्देकरच्या सेफ हँड मध्ये विकेटचं बदन. डावखुरा शरीराचा फलंदाज सिद्धेश आउट. कृपया थोडं फास्ट जायचंय. अंधुक प्रकाशाचं बॅड लाईटचं कोणतंही अपील ग्राह्य धरलं जाणार नाही. या दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे आपण खिलाडूतीने सहकार्य करायचंय. खर तर पावसामुळे थोडासा काळोख आपल्याला जास्त वाटतोय, अन्यथा याच मैदानावरती साधारण 6:30 ते 6:45 पर्यंत खूप चांगलं दिसतं. सामन्याला लगेच सुरुवात करायची, अजिबात वेळ घेऊ नका, कारण प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे, मात्र वेळेला थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले कल्पेश. स्ट्राईकला कल्पेश, गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश चिंदेरकर.
33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाज त्यानंतर यष्टिरक्षक याला बीट करत चेंडू आपण पाहतोय लॉंग स्टॉपने जाण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये बॉलला स्टॉप केले थर्ड मॅनला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल आणि धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 34 धावा. ज्यांची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते या विभागाचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होणार आहे. एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त उंची आणि पंचांची व्हाईट बॉलची घोषणा. त्यानंतर गोलंदाजाला चेतावणी वजा इशारा देखील दिला गेला. प्रथमेश चिंदरकर व्हाईट बॉलची घोषणा. टीमची धावसंख्या 35. 3 षटक 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. वरुण राजाचं आगमन झालंय आणि पावसाळी क्रिकेट टुर्नामेंटचा आनंद म्हणजे नेमकं काय असतं याची प्रचिती आपल्याला खऱ्या अर्थाने आता येणार आहे. पाय घसरून पडण्याची एक मजा वेगळी आहे, पावसामध्ये भिजण्याची मजा वेगळी आहे, रबर वाळवती खेळण्याचा अनुभव वेगळा आहे. प्रथमेश तयार आहे. अकुट टप्प्याचा बॉल त्यामागे लावली आहे प्रचंड ताकद. बॅट्समनने दिली बॉलला धडक आणि बॉल गेला दन 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 करत बेधडक बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. गोट्याच्या बॅट मधून एक जबरदस्त टोला आपण पाहिलाय. 41 धावा फलकावरती. फटका मिस टाइम झालाय आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांकडे अपील देखील केलं गेलंय. यष्टिरक्षक स्वतः चेंडूपर्यंत पोहोचलाय. अक्षय कदम. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतो दोन्ही पंचांमध्ये थोडीशी बातचीत नक्की होणार आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि डबाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना तेरसे बंबार्डे क्रिकेट टीम 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बाद 41. चला सामना थोडा फास्ट घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल होईल. गोलंदाज तयार. सिद्धेश मेस्त्रीचा कुंडाप्याचा बॉल त्याला केले पूल आणि बॉल झाला बॉर्डरच्या बाहेर. गोल. षटकार. सत्तेचाळीस धावा फलकावरती आहेत. कोण जिंकणार ही ट्रॉफी? जयवंत सावंत मित्रमंडळ डीसीसी वायरी यांच्या माध्यमातून आयोजित टुर्नामेंटचा मानकरी कोण होणार? आमदार चषकाचा हकदार कोण होणार? बॅटला ब्रश करत बॉल प्रेक्षकाच्या गोदीमध्ये. विकेटचं बदल. कल्पेशचा खेळ संपलाय. कल्पेश आउट. बंबार्डेकर जो वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध खेळाडू आहे, यावेळेला फलंदाजी खूप मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. केपी कणकवली क्रिकेट टीम प्रथमतः फिल्डिंग करत असताना तेरसे बंबार्डे क्रिकेट टीम बॅटिंग करते. यावेळेला हवेत फटका. अंकुश बंबार्डेकरच्या बॅट मधनं लांगोणला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न पुरा ठरलाय. बघता बघता 2 धावांची लहर आणि 3ऱ्या धावेचा शर्तीचा प्रयत्न देखील पूर्ण झालाय. 3 धावांनी अंकुश बंबार्डेकरने आपलं खातं ओपन केलंय आणि तेरसे बंबार्डे क्रिकेट टीमचं अर्धशतक फलकावरती लागलंय. 3 बाद 50 धावा.
4 षटक आणि 3 चेंडूंच्या सांगते अखेरीस 6 षटकांची लढत आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते निलेशजी राणे साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. लोकप्रिय आमदार चषकाच्या निमित्तानं उपस्थित होणार आहेत. या विभागातलं लाडकं नेतृत्व. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल चाललाय, कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि जोपर्यंत परतीची फेक येईल 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. 2 ने धावसंख्या बदलली आहे. 52 धावा. षटक क्रमांक 5 चा खेळ चालू आहे. 4 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 52. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो हो हो, परफ्यूम डिलिव्हरी, कानावरती नाकावरती फुंकर मारत बॉल यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय आणि काही प्रश्न विचारले बॅटर गोट्याला, कसा आहेस, बरा आहेस का विचारत बॉल यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये देखील आलाय. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला सिद्धेशने. सिद्धेश तयार गोट्यासाठी. यावेळेला बॅटची आतली कडा, रुबी कट, यष्टिरक्षकाचा झेल हातामधून सुटलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये जीवनदान गोठ्याला मिळालंय. आता मात्र गोठ्याला जखमी केलंय आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 5 चा खेळ थांबलाय. 52 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम मेगा फायनलचा सामना जयवंत सावंत मित्रमंडळ व डीसीसी वायरी आयोजित राणे समर्थक आमदार चषक 2025 चा अंतिम मेगा फायनलचा थरारक तुम्ही पाहताय. हा सामना 5 षटकामध्ये आतापर्यंत फलकावरती 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तेरसे बंबार्डे क्रिकेट टीम. केपी कणकवली क्रिकेट टीमने आतापर्यंत खूप चांगलं प्रदर्शन संपूर्ण मालिकेमध्ये केलंय. तितकंच दर्जेदार प्रदर्शन बांबर्डे तेरसे क्रिकेट टीमने देखील केलंय. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे, काटेकी टक्कर होणार आहे. शेवटपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं अवघड आहे. शेवटचं षटक चालू झालंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गोट्या स्ट्राईकला येतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये नॉन स्ट्रायकिंग येईल ना फेकी. अंकुशला विकेट सरेंडर करावी लागेल. अंकुशचा खेळ संपला, अंकुश धावबाद झालाय आणि त्या दरम्यान 4था धक्का तेरसे बंबार्डे क्रिकेट टीमला. 5 षटक 1 चेंडूच्या सांगते अखेरीस 4 बाद 52 धावा. प्रसाद चिंदरकर गोलंदाजी ट्रॅक वरती. धावबाच्या स्वरूपामध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट आली. गोट्याला स्ट्राईकला यायचंय. 52 धावा 4 बाद. पिच बॉल समोरच्या दिशेने प्रचंड वेगात, प्रचंड फोर्स लावली होती या फटक्या मागे आणि गोट्याच्या बॅट मधून सन्नाटेदार चौका. लागणार आहे. हो हो हो, चांगला बॉल, धीम्या गतीचा बॉल, बॅट अगोदर फिरली आहे. बॅट स्विंग प्रचंड वेगात आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये डॉट बॉल टाकलाय. प्रसाद चिंदरकर गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला गोट्या कुबल तयार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 56. शेवटचं षटक डावाच्या पहिल्या सत्रामधील. याही वेळेला धीम्या गतीचा बॉल, बॅटला ब्रश केले, बॅटची चुम्मा घेऊन चेंडू यष्टिरक्षक अक्षय कदमच्या गोदीमध्ये. गोट्याचा खेळ इथे संपला. विकेट नंबर 5. क्रिकेट रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंटला सुरुवात झाली आहे आणि पावसाळी क्रिकेट टुर्नामेंटचा एक वेगळा आनंद या परिसरामधील मालवण वासियांना, तारकर्ली वासियांना आणि पंचक्रोशी वासियांना घ्यायला येतो. याचा खऱ्या अर्थाने
सन्मान करावा लागेल जयवंत सावंत आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तरी इतर त्यांचे सर्व सहकारी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अक्षय त्याच पद्धतीने वैभवजी सावंत यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे टुर्नामेंटसाठी. त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करावे लागतील. पुढचा बॉल या वेळेला आल्या आल्या वेट अँड वॉच चेंडूची वाट बघितली. शेवटच्या क्षणी बॅटचा चेहरा खोलला आणि देरी से आहे लेकिन दुरुस्त आहे असा फटका चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. षटका बाबा तावडे यांच्या स्मरणार्थ षटकारासाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा वाढेल. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या वृद्धिंग झाली आहे 63 धावा. आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्या टोटल पाहायला मिळते. या वेळेला देखील धीम्या गतीचा बॉल एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय. धावबाद करण्याची संधी इथे थोडीशी खराब फेकी अक्षयची. त्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली आहे. याही वेळेला धीम्या गतीची फेकी आली आहे आणि व्हाईट बॉलची घोषणा अतिरिक्त उंची एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि दरम्यान बाईचा सिग्नल देखील पंचांनी कळवलाय. 2 धावांनी सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाते 65 धावा. 65 धावा फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तेरसे बंबार्डे क्रिकेट टीम. तर मात्र गौरव यादव यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी पाहायला मिळते. मात्र त्यांना माहिती आहे माझा संघ ज्या वेळेला फलंदाजी करेल त्यावेळेला पलटवार देखील नक्की होणार आहे. त्यामुळे सामना शेवटपर्यंत रंगेल. मात्र कौतुक करावं लागेल तेरसे बंबार्डे क्रिकेट टीमचं. खूप चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून झालंय. जयवंत सावंत मित्रमंडळ DCC वायरी यांच्या माध्यमातून आयोजित राणे समर्थक आमदार चषक 2025 हा पावसाळी क्रिकेट टुर्नामेंटचा आपण आनंद घेतो आहोत. मेगा फायनलची लढत ज्या सामन्यानं या स्पर्धेची सांगता होणार आहे समारोप होणार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न इथे अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू प्रेक्षकाच्या दिशेने धावबाची संधी आणि आल्या पावलाने माघारी परतावं लागेल फलंदाज ललितला. ललित इथे आउट होतोय आणि धावबाच्या स्वरूपामध्ये आपली विकेट सरेंडर करतोय. षटक क्रमांक 6चा अर्थातच डावाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. तेरसे बंबार्डे क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 66 धावांचं लक्ष दिलं गेलंय. KP कणकवली क्रिकेट टीमच्या समोर 66 धावांचा पाठलाग कसा होईल 30 चेंडूमध्ये आणि तेरसे बंबार्डे क्रिकेट टीम कशा पद्धतीने बचाव करेल. एक वाईड आहे ना आता दुसऱ्या कावर झालं. धावा फलकावरती आहे. तेरसे बंबार्डे क्रिकेट टीमने नावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे आणि निर्धारित 6 षटकांमध्ये अर्थातच 36 चेंडूंमध्ये 65 धावांचं लक्ष 66 धावांचं लक्ष दिले. 65 धावा फलकावरती आहेत. KP कणकवली क्रिकेट टीमला विजयासाठी 36 चेंडू आणि 66 धावा बनवायचे आहेत. म्हणजे विजयासाठी प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. सामना सोपा नाही आहे, सामना अवघडही नाही आहे.
आणि फलंदाजी करणाऱ्या केपी कणकवली क्रिकेट टीमसाठी टीमचे ओनर गौरव यादव यांच्याकडून फलंदाजाच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. सीमारेषेच्या बाहेर जर बंटी तारी आणि अनिल झाड यांनी जर झेल सोडला तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज नितीन पोयरेकर यांच्याकडून दिलं जाणार आहे. जर आपण झेल सोडला तर त्याच पद्धतीने आमचे सर्व समालोचक पंच त्याच पद्धतीने स्कोरर आणि कॅमेरामॅन यांच्यासाठी केपी कणकवली क्रिकेट टीमचे टीम ओनर गौरव यादव यांच्याकडून 2500 रुपयांचं कॅश प्राइज देखील आलेलं आहे. गौरवजी यादव आपले मनापासून धन्यवाद. 66 धावांचं लक्ष्य प्रति षटकात विजयासाठी 11ची सरासरी 11 धावांची सरासरी राखण्यात सफल ठरेल का केपी कणकवली क्रिकेट टीमचा फलंदाजीचा विभाग. माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आणि मालिकेचा आनंद घेत आहेत आपल्या सगळ्यांचं मी समालोचक अमोल चंदाडे आणि माझ्यासोबत बादल चौधरी यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. अक्षय फलंदाज अक्षय आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं. लेफ्टी अक्षय पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेट टुर्नामेंट पावसाळी मोसमाची सुरुवात करणारी क्रिकेट टुर्नामेंट पारितोषिक वितरित केली जातात वैभवजी सावंत यांच्या शुभ हस्ते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला. वैभवजी सावंत यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल वैभवजी सावंत आपले मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. जयवंतजी सावंत आपलेही मनापासून धन्यवाद. तसेच स्पर्धा कमिटीमधील जे सगळे सदस्य आहेत आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आपण इतक्या चांगल्या टुर्नामेंट मध्ये आम्हाला इन्व्हाइट केलात. तसेच सरपंच महोदया मयेकर मॅडम यांचे देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे आणि त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेगवेगळे कार्यक्रम या गावामध्ये होत असतानाच ते देखील आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला त्याबद्दल मयेकर मॅडम पुन्हा एकदा आपलं या स्पर्धा कमिटीच्या वतीने मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. 66 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेले आहेत. मात्र या सामन्यामध्ये नेमकं काय घडणार सुरुवातीच्या सत्रामध्ये नेमकं काय बिघडणार आणि या आमदार चषकाचा मानकरी कोण होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झालेले आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे मुख्य रस्त्यावरती ज्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांनी कृपया त्या गाड्या बाजूला पार्क करा. आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार निलेश राणे साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यासाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्या ही तुम्हाला कळकळीची विनंती स्पर्धा कमिटीच्या वतीने आम्ही करतो आहोत. जसं सहकार्य आपण 5 दिवस केलात अशा सहकार्याची अपेक्षा शेवटच्या क्षणामध्ये आम्ही करतो आहोत. सामन्याला सुरुवात होईल. 66 धावांचं लक्ष्य केपी कणकवली क्रिकेट टीमच्या समोर आणि 66 धावांचं बचाव करण्याचं मोठं आव्हान तेरसे बांबडे क्रिकेट टीमच्या समोर. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी. मागच्या मॅच मध्ये 49 धावा ठोकणारा अक्षय मैदानामध्ये दाखल झालाय आणि मागच्या मॅच मध्ये थोडासा निराश करणारा
प्रथमेश चिंदरकर देखील मैदानामध्ये दाखल झालाय आणि दुसऱ्या बाजूने ज्याने या संपूर्ण मालिकेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे तेरसे बांबाडे क्रिकेट टीमचे गोलंदाज देखील सज्ज झालेत, प्रेक्षक सज्ज झालेत, आमचे मान्यवर सज्ज झालेत, युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे प्रेक्षक सामन्याकडे नजर लावून बसलेत. 66 धावांचा पाठलाग कसा होईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात मालवणीचे सम्राट, मालवणी समालोचक बादल चौधरी यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल सर. संध्याकाळच्या सत्रात महाअंतिम सामन्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी मालवणी आकाशवाणीच्या वायरी केंद्रावर तुमच्या सगळ्यांचा हात जोडून मनाकाळजातून स्वागत असा. जयवंत सामान मित्रमंडळ आणि डीसीसी वायरी आयोजित राणे समर्थक आमदार चषक 2025 या स्पर्धेचो महाअंतिम सामनो. पहिली बॅटिंग करून जमवले 65 रन आणि 66 धावांचा टार्गेट घेऊन केपी कणकवली कलमट संघाची सलामीची जोडी अक्षय कदम स्ट्रायकर एंडवर आणि त्याच्यासोबत प्रथमेश चिंदरकर नॉन स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर मिस्टर टर्मिनेटर टेनिस क्रिकेटचा एक मोठा अनुभव अंकुश बांबार्डेकर बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू समाप्त झालो डॉटच्या स्वरूपात. दुसरा बॉल राउंड विकेट उजव्या हाताच्या बॅटरसाठी ऑन द राईज खेळलो फटको पण अलॉंग विथ द कार्पेट मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पहिलो रन पूर्ण, दुसऱ्यासाठी वळवली पावला आणि हे 2 रन अगदी सहज झाले पूर्ण. पहिलो स्कोरिंग शॉट यावेळी अक्षय कदमच्या बॅटमधून. यापूर्वीच्या मॅच मध्ये अक्षयने काय बहारदार कामगिरी केली. एक तगडो मातब्बर संघ समोर असताना, एक मोठा टार्गेट डोळ्यासमोर असताना या टार्गेटचा खैचोही दबाव न घेता अक्षयने आपला नाव, आपला कर्तृत्व मैदानावर सिद्ध केला. यावेळी प्लेड ऑन होता होता वाचलेलो अक्षय बॅटची आतली कड घेऊन चेंडू अक्षयच्या पायाकडसून अक्षय मांजरेकरच्या दिशेने. यावेळी 2 अक्षय तुमका स्ट्रायकर एंडवर दिसतले. एक स्ट्रायकर एंडवर स्टंपच्या ऐलाडी आणि एक अक्षय स्ट्रायकर एंडवर स्टंपच्या पैलाडी. एक अक्षय मांजरेकर आणि एक अक्षय कदम. आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत डीप मिड विकेट येता फील्ड करता शॉर्ट स्क्वेअर लेगवर फक्त 1 रन्स आणि या 1 रन्सावर बदललेलो धावफलक इन मीन 3 रन्सावर. चल पुढे आणि 3-3 वडे या बरोबरच धोडकराच्या कपड्यात 3च धोंडे या म्हणीची आठवण करून देणारी ही धावसंख्या फक्त 3. पहिल्या षटकाचा खेळ 66 रन्सांचा टार्गेट, 6 षटकांचा सामनो, प्रति ओव्हर 11ची सरासरी आणि यावेळी अंकुश बांबार्डेकरचा चेंडू बघा. बाउन्सर चेंडू परफ्यूम डिलिव्हरी जे का म्हटली जाता. कायच कळालो नाही चेंडू प्रथमेशला. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक या म्हणीची सुद्धा आठवण करून देणारो डॉट बॉल बाउन्सर बॉल. स्टिअर केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. डीप मरसून फिल्डर येतात कव्हर पॉइंटच्या दिशेने फील्ड करता. तोपर्यंत फक्त एका धावेचो इरादो झालो सफल आणि या एकेरी धावेवर पहिल्या ओव्हरीचो खेळ सरलो. 66 रन्सांचा पाठलाग करणारो गौरव यादव यांच्या मालकीचो केपी कणकवली कलमट संघ बिनबाद 4 रन्सावर. गेले 4 दिवस रंगलेली सजलेली धजलेली ही स्पर्धा आणि गेले 4 दिवस आमका पंचगिरीसाठी सहकार्य करणारो आकाश सांगवेकर. आकाश तुझे सुद्धा अगदी मनपूर्वक आभार. आजच्या शेवटच्या दिवसाचे सगळे ऑफिशियल्स म्हणजे आमचे सगळे कॉमेंटेटर, यामध्ये प्रदीप देऊळकर, नाना नाईक, अमोल जमदाडे, बादल चौधरी, आमचे स्कोरर कुणाल केळुसकर, बंटी केरकर, विशाल लुडबे, नितीन जबडे, अक्षय पांचाळ, मनीष पिसे आणि आमचो तिसरो कॅमेरामन या सगळ्यांसाठी गौरव यादव यांच्याकडून 2500 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद गौरवजी, तुमचे आभार. बॉलिंग मार्कवर सिद्धेश वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या ओव्हरीची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर इलो सिद्धेश. पहिलो चेंडू मिड ऑनच्या दिशेने फक्त 1 रन. पाठलाग करूचो 66 रन्सांचो टॉस जिंकान घेतलो प्रसादने. चेसिंगचो निर्णय संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित ह्यो निर्णय थोडसं तुमचे भुवय उंचावणार होतो, पण केपी कणकवली कलमट संघाच्या बॅटरला विश्वास आपल्या बॅटवर, विश्वास आपल्या बॅटिंगवर आणि त्यामुळेच संध्याकाळच्या 17 धावांचा पाठलाग करण्याचा इरादो आणि त्या इराद्यासाठी अक्षय कदमचा फटको डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न झालो सफल आणि या 2 धावेनिशी बदललेलो धावफलक 7 रन्सावर. थाला फॉर द रिझन. प्रतीक आमच्या सोबत असा डिजिटल स्कोरिंग साठी. प्रतीक तुझे सुद्धा मनपूर्वक आभार. आमच्या ऑफिशियलच्या लिस्ट मधला हा एक महत्वाचं नाव. अगदी पहिल्या दिवसापासून प्रतीक आमच्या सोबत असा. गती परिवर्तन, मिनी हेलिकॉप्टर, मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेने फक्त 1 रन. कारण अंकुश बांबार्डेकर फिल्डिंग आणि थ्रो
नॉ स्ट्रायकर त्या दिशेने थोडीशी चूक झाली. अक्षय सो बॅकअप नव्हतो, ओव्हरथ्रो झालो, पण अक्षय कदमने मात्र 30 रन्स नाकारलो. अक्षय कदम जेव्हा जेव्हा येणारो हातातलो रन्स नाकारता त्यानंतर काय काय होता या चित्र मागच्या ओव्हरीत तुम्ही मागच्या मॅच मध्ये बघलात. स्ट्राईक मिळाल्यानंतर अक्षयने अक्षरशः समोरच्या बॉलरचे चिंधडे करणारी गोलंदाजी फलंदाजी केली. सलग 3 षटकारांची आतषबाजी 2 वेळा अक्षयने सेमीफायनल मध्ये दाखवली. तो अक्षय यावेळी सुद्धा सिंगल नाकारून स्ट्राईक मिळवताना मिळवलेली स्ट्राईक, त्या स्ट्राईकवर मारलेलो फटको, परत एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक अगदी सांभाळून फील्ड पर्यंत येता, फील्ड करता, थ्रो करता. रेनी क्रिकेटची एक वेगळी मजा असा फिल्डिंग करणाऱ्यांपेक्षा धावत इल्लेलो फिल्डर पडणं आणि त्याचे कुले झेझरणं ह्या एक बघण्यासारख्या चित्र असतात. त्यामुळे प्रेक्षकांका सुद्धा अगदी मनसोक्त आनंद या रेनी क्रिकेटचो घेऊक मिळता. धावसंख्या डबल फिगरवर 10 रन्सावर 5,66,000 रन्सांचो वेगवान चेंडू, त्याच्यावर वेगवान फटको मिड ऑफच्या दिशेने. अंकुश थोडंसं लांब रवलो या झेलापासून, फक्त 1 रन्सावर समाधान. प्रति षटकात 11 धावांची सरासरी राखणं गरजेचा, पण पहिल्या 2 ओव्हरीमध्ये चौकार षटकार दुर्मिळ झाले. पहिल्या 2 ओव्हरीत तारली आणि इरडांवर सध्या तरी समाधान मानूचा लागला, पण पुढच्या 4 ओव्हरीत सुरमई पापलेट खूप जास्त गरजेचे असत. कारण या तारले आणि इरडानी ह्या टोपला भराचा नाही. 6 ओव्हरीत करूच्या असत 66, 2 ओव्हरी सरले, 2 ओव्हरीत झाले फक्त 11 फॉर नन. कारण पहिल्या दिवसापासून पियुषने या स्पर्धेत वेगळी मजा आणली आणि बंटी सर गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात मी मळगावला स्पर्धेत गेलेलो आहे आणि एप्रिल महिन्यात त्या स्पर्धेत मैदानावर स्पर्धा चालू असताना इतको मोठो वारो इलो की अक्षरशः मंडप उडान गेलो. 10 जणांनी येऊन तो मंडप धरलो. ह्या सांगण्याचं कारण काय असा, जून महिन्याचो मिरगाचो पाऊस असा, मुसळधार पाऊस असा, सोबत वारो असा, पण मंडपाची एक मेड सुद्धा आमच्या हलाक नाही असा. आमच्या मंडप डेकोरेटरचा कौतुक असा. एकदा टाळी वाजवूया आमच्या मंडप डेकोरेटरसाठी. धन्यवाद. ह्यो सीझन सरान गेलो, पण जे लग्नाळू असत त्यांनी पुढच्या वर्षी या मंडप डेकोरेटरचं नाव लक्षात ठेवा. रन झाले 11. तिसऱ्या ओव्हरीत नारायण बगळे संघाचो डॅनियल व्हेटोरी बॉलिंग मार्कवर बघू गावतलो. ज्या नारायणने पहिली सेमीफायनल बॅटिंगच्या जोरावर गाजवली तो नारायणचं स्वागत. पहिल्या चेंडूवर नाकार मुटको, चेंगळ्या बोले म्याव. गाणं पियुषने ऐकवला. पियुषच्या नावाचा अर्थ सुद्धा काल सांगाचो रवलो. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये भगवद्गीतेचा रूपांतर केला. शेवटच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये पसायदान त्यांनी देवाकडे मागितला. त्या पसायदानातला हा शब्द असा पियुष आणि पियुष या शब्दाचा अर्थ असा अमृत. या स्पर्धेसाठी गेले 4 दिवस डीजे पियुष अक्षरशः गाण्यांचा अमृत पियुष तू आमका सगळ्यांका पाजलस, तुझे सुद्धा मनपूर्वक आभार. वैभव सावंत यांचे परम मित्र छोटू सावजी हे मैदानावर उपस्थित असत. आदरणीय छोटू सावजी तुमचा मनपूर्वक स्वागत. या दरम्यान डीप स्क्वेअर लेग वरसून फिल्डरने केलेली चूक, लाखाचे खाक आणि फिल्डराक पडलेला भॉक. नारायण बगळे चेंडू खूप सुंदर केलेलो, 1 रन फक्त मिळालो असतो, पण फिल्डरने सगळी पाना पुसली. मालवणी संघाचा तर कष्ट करून कमावला आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावला. या चौकारांशी बदललो धावफलक 22 रन्सावर. वैभव सावंत यांचे परम मित्र छोटू सावजी हे मैदानावर उपस्थित असत. तर छोटूजी तुमका विनंती मान्यवर कक्षात देऊन स्थानापन्न होचा. नारायण बगळेचं लोअर फुल टॉस डीप एक्स्ट्रा कव्हरचा चेंज, फिल्डर चेंडूच्या मागे, क्षेत्ररक्षण खरोखरच सुंदर. एक धाव खूप महत्वाची. जेल जरी सुटलो तरी एक रन्स वाचवणं गरजेचं असा. अक्षय कदमने परत एक नाकारलेलो सिंगल आणि अक्षयने सिंगल नाकारणं या समोरच्या बॉलरसाठी धोक्याची घंटी असता.
धावसंख्या या दुर्येनंतर बदलली 2 डझनावर 24 रन्सावर 6 ओव्हरीमध्ये करूच्या असत 66 ही देखणी मानाची अभिमानाची स्पर्धा जयवंत सावंत मित्रमंडळ आणि डीसीसी वायरीचा या सुंदर नीटनेटक्या देखणं आयोजन. कट केलं चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास अक्षय मांजरेकर जाता फील्ड करता तोपर्यंत फक्त 1 रन. समोरच्या कॅमेरामॅनच्या बॉक्सवर जर षटकार मारलो तर 500 रुपयांचा बक्षीस असा. 5,000 रुपयांचा बक्षीस असा, माफ करा 5,000 रुपयांचा बक्षीस असा. आणि या दरम्यान तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. डीसीसी वायरीची ही मानाची स्पर्धा. रन झाले 25 आणि डीसीसी वायरी फक्त क्रिकेट पुरती मर्यादित नाही. सामाजिक कला क्रीडा क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात रक्तदान क्षेत्रात सुद्धा डीसीसी. आणि यावेळी केपी कणकवली कलमट संघासाठी अत्यावश्यक असणारो सलाईन रूपी षटकार अक्षय कदमच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. बाई काय हा प्रकार. काय बिघडतला हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर. हॅलो, धन्यवाद बादल सर. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 31 धावा. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 31 धावा फलकावरती आहेत आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. जबरदस्त फलंदाजी. प्रथमेश चिंदरकरच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये धावा त्याच्या बॅट मधून येत नव्हत्या, मात्र या मॅच मध्ये त्याने आपली योग्यता सिद्ध केली आहे. अंकुश बांबाडेकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अक्षयच्या बॅट मधून अंकुशचं स्वागत आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब 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 खूप लांब षटकार. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. 17 चेंडू 29 धावांची गरज. अक्षय कदम बराच वेळ शांत होता, आता मात्र त्या वादळाला सुरुवात झाली आहे. अंकुश बांबाडेकरने मागचं षटक दर्जेदार टाकलं, मात्र त्याचं स्वागत षटकाराने केलंय. अंकुश ते या टप्प्याचा बॉल हवेमध्ये पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्कोअरच्या मागे बॉल डीप स्कोअर लेगला चाललाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये शर्तीचा प्रयत्न जिंकणं महत्वाचा आहे, त्यामुळे अनेक येणारे अडथळे दूर करण्याचा इथे प्रयत्न होतोय. खराब फेकी. बघता बघता 3 धावांची लहर पाहायला मिळते. अंकुश बांबाडेकर थोडासा नाराज आहे. समोरच्या मंडपार जो कोण षटकार मारतो कॅमेरामनच्या त्या का अभि आचरेकर यांच्याकडून 5,000 रुपयांचा बक्षीस. अभि आचरेकर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार. फलंदाजाला समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये षटकार ठोकायचा आहे. बरोबर कॅमेरामॅनच्या डोक्यावरती जे छत आहे त्या छतावरती चेंडू स्पर्श झाला पाहिजे. 40 धावा फलकावरती. 16 चेंडू 26 धावांची गरज. अंकुश बांबाडेकर या इनसाइड आउट. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू एस्टर्नवरती आदळला. प्लेड ऑन आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये खेळ इथे संपलाय. प्रथमेश चिंदरकरचा पहिला धक्का. समीकरण बदललंय. 15 चेंडू 26 धावा. अमोल, या मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असा आणि आमका अभिमानान सांगण्यासारखी गोष्ट असा की डीसीसी वायरी हे ग्रुप फक्त क्रिकेट पुरतो मर्यादित नाही असा. वर्षातून एकदा रक्तदान शिबिर आणि त्याचबरोबर अगदी देवबाग पासून आमच्या मालवणच्या मार्केट पर्यंत जेवढे प्राथमिक शाळा असत वायरीपर्यंत त्या प्राथमिक शाळेतल्या प्रत्येक मुलांसाठी शाळा सुरू होताना प्रत्येक मुलासाठी अगदी दप्तरापासून छत्रेपासून वही पाटी पेन्सिल अशी सगळी शैक्षणिक मदत गेली 4 ते 5 वर्ष केली जाता आणि त्याचा बजेट असा दर वर्षाचा 1.5 लाख रुपयांचा. आणि सगळे मिळून
या DCC वायरीच्या कार्यासाठी 150 सदस्य असत आणि जर सगळ्यांचो एक व्हॉट्सअप ग्रुप असा ज्याचं नाव असा कमी तिथे आम्ही, म्हणजे जा काय कमी पडतात सर ते असतात हे वाजणारे टाळी कमी तिथे आम्ही या व्हॉट्सअप ग्रुपसाठी आणि त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी. 15 चेंडू 26 धावांची गरज. DCC वायरी हे क्रिकेट संघाचं नाव आज नक्कीच जगाच्या कानाकोपऱ्यात या टुर्नामेंटच्या माध्यमातून पोहोचणार आहे. आणि या अगोदर ज्याने अनेक टुर्नामेंटमध्ये त्याच पद्धतीने वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतलाय त्याबद्दल DCC वायरी संघाचं देखील मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. अंकुश बांबाडेकर तयार. 15 चेंडू 26 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला वर्धेकर, सुमित वर्धेकर जो लेदर क्रिकेटचा बेताज बादशाह आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लेदर क्रिकेटचा सलामीचा फलंदाज आहे, तो आहे स्ट्राईकला. उसरी घेणारा बॉल एक्स्ट्रा बाउन्स, त्याला घुमवण्याचा प्रयत्न इथे केलाय. चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दरम्यान चाललाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल, 1 धावसंख्या पुढे जाते. एक्स्ट्रा बाउन्स 1 बाउन्सचा सिग्नल देखील पंचांनी कळवलाय आणि गोलंदाज अंकुश बांबाडेकरला चेतावणी वजा इशारा दिलाय. 14 चेंडू 25 धावांची गरज. गरज ही शोधाची जर्नी आहे. आमदार चषक 2025 चा मानकरी कोण होणार, चमचमत्या लखलखत्या ट्रॉफीचा हकदार कोण होणार, उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये आमदार चषकात समवेत कोणत्या संघाचे फोटोज अपलोड होणार, फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून कोणत्या संघाचे फोटो झळकणार, पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. 14 चेंडू 25 धावांची गरज आहे. अंकुश बांबाडेकर तयार, ज्याच्याकडे अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला विस्फोटक खेळाडू अक्षय. अगुड्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चालला. विथ अलंद कार्पेटचा जमिनीला अगदी समांतर फटका. दुसरीचा प्रयत्न हाना करत अखेरच्या क्षणी धाव घेण्याचा निर्णय झाला आणि बघता बघता 2 धावांची लहर पाहायला मिळाली. 2 धावांनी सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाते 43 धावा. संतोष झाड यांनी जर षटकाराचं झेलात रूपांतर केलं सीमारेषेच्या बाहेर तर नितीन पोयरेकर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे आणि अभिषेक आचरेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. संतोष झाड यांच्यासाठी 13 चेंडू 23 ची गरज. कुंडाब्याचा बॉल घुमवलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये हुक करण्याचा प्रयत्न. स्पर्धेच्या डी झोन मध्ये चेंडूने प्रवेश केला. 2 धावांची लहर आहे आणि दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते 45 धावा. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 धावा फलकावरती आहेत. 66 धावांचं लक्ष्य आहे. मेगा फायनलची लढत साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनासाठी संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत, स्पर्धा कमिटीमधील सदस्य आहेत, ते आता मात्र आतुर झालेत. प्रेक्षक देखील आतुर झालेत. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 21 हा गणपतीचा क्रमांक आहे. 21 मोदकांचा नैवेद्य आणि 21 दुर्वांची जुडी आपण गणपतीला अर्पण करतो, त्यामुळे 21 हा गणपतीचा क्रमांक आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. संतोष झाड यांच्यासाठी पारितोषिकांची खैरात होते. मात्र संतोष झाड, तुम्हाला विनंती आहे, जी पारितोषिक तुम्हाला लगावण्यात आलेली आहेत ती सीमारेषेच्या बाहेर झेल टिपण्यासाठी आहेत. नाहीतर पारितोषिकांसाठी जर तुम्ही सीमारेषेच्या आतमध्ये येऊन झेल टिपलात तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड देखील केला जाईल. 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी शिवसेना जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग आदरणीय दत्ताजी सामंत साहेबांचं आगमन होतंय. प्रसिद्ध उद्योजक दत्ताजी सामंत साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तसेच त्यांच्या समवेत दीपकजी पाटकर साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील स्पर्धा कमिटीच्या वतीने जयवंत सावंत मित्रमंडळ DCC वायरी यांच्या वतीने राणे समर्थक आमदार चषक 2025 मध्ये साहेब आपलं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आप आए बहार आई. त्याचप्रमाणे सन्माननीय राजाजी गावडे साहेब, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. मंदारजी लुडबे, तुमचा सुद्धा अगदी मनपूर्वक मना काळजातून असा स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. कृपया गोलंदाज नाव सांगायचंय. अंतिम मेगा फायनलची लढत 66 धावांचं लक्ष्य आहे. एका बाजूला KP कणकवली क्रिकेट टीम पाठलाग करते 66 धावांचा. चंदन
गोलंदाजी ट्रॅक वरती वर्धेकरचा कुटप्प्याचा फटका यावेळेला आपण पाहिला. चेंडू चाललाय बॅकवर्ड करून डीप स्क्वेअर लेगला. पहिल्या प्रयत्नामध्ये 1 धाव पळून पूर्ण केले. दुसरीचा इथे प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. दोन्ही धावांनी सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे. 49 धावा, 10 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 17 धावांची गरज. केपी कणकवली क्रिकेट टीमला अंतिम मेगा फायनलचा सामना जिंकण्यासाठी तेरसे बांबार्डे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये एका बाजूला कुडाळ तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा तेरसे बांबार्डे क्रिकेट संघ जो क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसऱ्या बाजूला कणकवली तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा केपी कणकवली संघ बॅटिंग करत असताना व्हाईट बॉलची घोषणा. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 10 चेंडू 16 धावा केपी कणकवली क्रिकेट टीमसाठी. सन्मान्य श्री संदीपजी मेस्त्री साहेबांकडून या स्पर्धेसाठी आणि या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील आल्या आहेत. कलमट संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्यासाठी संदीपजी मेस्त्री कलमट गावचे प्रथम नागरिक तसेच जिल्हा युवा अध्यक्ष भाजपा यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत आणि त्यांच्या शुभेच्छांसह वर्धेकरच्या बॅटमधून निघालाय सन्नाटेदार षटकार. सुमित वर्धेकरचा दमदार टोला त्याला पाठवले बॉडीलाईनच्या बाहेर. 6 धावांचा सिग्नल. 56 धावा फलकावरती आहेत. 9 चेंडू 10 धावांची गरज आहे. कलमटचा संघ मैदानामध्ये लढत असताना दुसऱ्या बाजूला तेरसे बांबाडे क्रिकेट टीम फिल्डिंग करतोय. गोलंदाजीला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला बॉल सेन्सिबल क्रिकेट सुमित वर्धेकरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एक मोठा फटका आला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे चेंडू असतील 8 धावा बनवायचे आहे. 9 धावा आणि 8 चेंडू. चेंडूंचा खेळ बाकी आहे 8. कोण थोपटणार कोणाची पाठ, कोण लावणार कोणाची वाट, त्याचीच बघतात आमचे प्रेक्षक वाट. 8 चेंडू 9 धावा हे समीकरण. जयवंत सावंत मित्रमंडळ डीसीसी वायरी आयोजित राणे समर्थक आमदार चषक 2025 चा मेगा फायनलचा सामना तुम्ही पाहताय. 8 मध्ये 9 ची गरज आहे. अक्षयच्या बॅट मधून समोरच्या दिशेने फटका. चेंडू बॉडीलाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑनच्या डोक्यावरून अक्षयच्या बॅट मधून निघाला दमदार फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. गरज केपी कणकवली क्रिकेट टीमला सामना जिंकण्यासाठी. और पिच बॉल कमर्सला खेळला फटका अक्षयच्या बॅट मधून. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती जिंटा फरार. संजीवनी चौकार. विजयाचा चौकार अक्षय कदमच्या बॅट मधून. सामना आणि आमदार चषक जिंकला केपी कणकवली क्रिकेट टीमने. आमदार चषकावरती आपलं अधिराज्य गाजवले. गौरव यादव आता मात्र प्रचंड खुश झालेत. संदीपजी मेस्त्री खुश झालेत आणि त्याच पद्धतीने केपी कणकवली क्रिकेट टीमचे समर्थक खेळाडू प्रचंड खुश झालेले पाहायला मिळतात. मात्र तेरसे बांबाडे क्रिकेट टीमचं देखील मनापासून कौतुक करावं लागेल. खूप चांगली फाईट त्यांच्या माध्यमातून दिली गेली आणि त्यांच्या देखील दर्जेदार खेळाच्या जोरावरती हा अंतिम मेगा फायनलचा सामना प्रेक्षकांना पाहण्याजोगा पाहायला मिळाला. एक दर्जेदार सामना. जयवंत सावंत मित्रमंडळ डीसीसी वायरी क्रिकेट संघ राणे समर्थक आमदार चषक 2025 चा हा मालिका जिंकणारा सामना आपण पाहिला. या सामन्याच्या बरोबरीने संपूर्ण मालिका जिंकली आहे केपी कणकवली क्रिकेट टीमने आणि त्यामध्ये खास करून प्रथमेश चिंदरकर आणि अक्षय कदम यांची झंझावाती खेळी पाहायला मिळाली आहे. धन्यवाद अमोल सर. जयवंत सावंत मित्रमंडळ आणि डीसीसी वायरी मित्रमंडळ आयोजित राणे समर्थक आमदार चषक 2025 या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्ताजी सामंत साहेब यांचं आम्ही मनपूर्वक शब्द सुमनाने स्वागत करतोय. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दीपकजी पाटकर साहेब आपलं सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय राजाजी गावडे साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सन्माननीय मंदारजी लुडवे
त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सरपंच तारकर्ली सौभाग्यवती मृणाली मेघनाथ मयेकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत सावंत, प्रेरणा सावंत, स्पर्धेचे उद्घाटक भाई मयेकर, ज्यांनी सर्व चषक प्रायोजित केले ते रोहन मयेकर, अमित वाकर, त्याचप्रमाणे वैभव सावंत यांचे अगदी जिवलग मित्रवर्य आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर दाजी सावजी करा. आपल्याला ही विनंती, त्याचप्रमाणे छोटू सावजी आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. छोटू सावजी आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. रोहन मयेकर, अमित वाकर ज्यांनी या स्पर्धेचे सर्व चषक प्रायोजित केले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. Subscribe to MH Sports Live and click the bell icon for new videos. जयवंत सावंत मित्रमंडळ आणि DCC वायरी मित्रमंडळ आयोजित ही देखील स्पर्धा ताळेतर मैदानावर गेले 4 दिवस रंगते. अगदी दोडामार्ग पासून वैभववाडी पर्यंतचे खेळाडू या स्पर्धेत येऊन खेळले आणि सामंत साहेब अभिमानाची गोष्ट ही ऐतिहासिक भूमी या मैदानावर यापूर्वी सुद्धा अनेक वेळा क्रिकेट आपण पाहिलं आणि बऱ्याच कालखंडानंतर थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हे मैदान रंगतंय पावसाळी क्रिकेटसाठी. शिवसेनेचे कुडा तालुकाध्यक्ष अरविंदजी करलकर आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स माफ करा, उपजिल्हा प्रमुख अरविंदजी करलकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्रवर्य सबस्क्राइब टू MH स्पोर्ट्स जिल्हा सरचिटणीस आदरणीय दादा साई आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. लाईव्हला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स मालवण तालुका प्रमुख आदरणीय राजाजी के लिए बेल आइकॉन गावडे साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. MH स्पोर्ट्स लिव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू व्हिडिओज. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर आणि क्लिक या करा. स्पर्धेच्या निमित्तानं सर्व मान्यवरांना मला सांगायला आवडेल सामंत साहेब DCC वायरी हा क्रिकेट संघ फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाहीये तर अनेक कलाक्रीडा सामाजिक क्षेत्रात सुद्धा DCC वायरीची सबस्क्राइब करा आणि नवनवीन वेगवेगळी व्हिडिओसाठी बेल कामं अधोरेखित आयकॉनवर क्लिक होतात. करा. खास करून DCC वायरीच्या माध्यमातून दरवर्षी एक रक्तदान शिबिर भरवलं जातं आणि या रक्तदान शिबिरातून दरवर्षी 60-70 पेक्षा जास्त रक्तदाते रक्तदान करतात आणि ज्यामुळे किमान 200-250 रुग्णांचे प्राण सुद्धा वाचतात. सामंत साहेब, अजून अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे, DCC वायरीच्या सदस्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि ज्याचं नाव आहे कमी तिथे आम्ही. आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देवबाग पासून वायरी पर्यंत जेवढ्या प्राथमिक शाळा आहेत त्या प्राथमिक शाळेतील मुलांसाठी दरवर्षी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. यावर्षी तो सोहळा बुधवारी 18 जून रोजी संपन्न होतोय आणि या विद्यार्थ्यांसाठी अगदी दप्तर, छत्री पासून वही, पाटी, पेन्सिल पर्यंतच्या वस्तू दिल्या जातात आणि दरवर्षाचं बजेट आहे 1.5 लाख रुपयांचं. हा उपक्रम गेली 4 ते 5 वर्ष DCC वायरीच्या माध्यमातून संपन्न होतोय. पण या सगळ्यापेक्षा DCC वायरीचं सर्वात जास्त अधोरेखित करण्यासारखं काम ते म्हणजे या किनारपट्टीवर, आपल्या मालवण किनारपट्टीवर कुठेही जीवरक्षक नाहीयेत, लाईफगार्ड नाहीयेत. मात्र अशा परिस्थितीत समुद्रात बाहेरून येणारा एखादा पर्यटक अडकतो, पाण्यात जातो, गटांगळ्या खातो, अगदी मृत्यूला समोर बघतो, तेव्हा त्यांना बाहेर काढणारा कोणीच नसतो. शासकीय अधिकारी सगळं घडल्यानंतर येणार, पंचनामा करणार, आपली संवेदना प्रकट करणार, पण पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकासाठी आधार फक्त आणि फक्त DCC वायरीच्या सदस्यांचा असतो. आणि जयवंत सावंत, वैभव सावंत यांनी आतापर्यंत अशा शेकडो पर्यटकांना पाण्यातून जिवंत बाहेर काढलंय. हे खरं कार्य आहे DCC वायरीच्या सदस्यांचं. आज सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब इथे उपस्थित नाहीयेत, मात्र निलेशजी राणे साहेबांपर्यंत एक आमची व्यथा जी दत्ताजी सामंत साहेब आपण पोच करावी. या किनारपट्टीवर म्हणजे तारकर्ली, देवबाग, मालवण किनारपट्टीसाठी दरवर्षी लाखो पर्यटक जगाच्या कानाकोपऱ्यातून भेट देतात. या समुद्राचा त्यांना अंदाज नसतो आणि त्यावेळी काही पर्यटक पाण्यामध्ये बुडतात. अशी माहिती आहे की मालवणच्या मेरीटाईम बोर्डकडे जेट